नमस्कारामुळे इतरांबद्दल प्रेम आणि जवळीक का वाढते? चला तर पाहूया. नमस्कारामुळे केवळ स्वतःला शांती मिळत नाही, तर आपल्यातील सामाजिक जाणीवही बदलतात. विज्ञानाच्या भाषेत सांगायचे तर नमस्कारामुळे मेंदूत ऑक्सिटॉसिन या रसायनाचा स्राव वाढतो. यालाच लव्ह हॉर्मोन्स किंवा बॉन्डिंग हॉर्मोन्स असेही म्हणतात. इतरांबद्दल प्रेम आणि जवळीक का वाटते, याचे वैज्ञानिक आणि आध्यात्मिक विश्लेषण पाहूया. ऑक्सिटॉसिन आणि मेंदूचा संबंध. जेव्हा आपण श्रद्धेने नामस्मरण करतो तेव्हा मेंदूतील हायपोथॅलॅमस हा भाग सक्रिय होतो. संदर्भ: डॉ. रिचर्ड डेफर्डसन यांच्या संशोधनानुसार जेव्हा एखादी व्यक्ती प्रेम आणि करुणेने युक्त मंत्राचा किंवा नामाचा जप करतो, तेव्हा मेंदूत मोठ्या प्रमाणात ऑक्सिटोसिन तयार होतो. परिणाम: हे रसायन रक्तामध्ये मिसळले की माणसातील राग आणि मत्सर कमी होतो. त्यामुळे समोरच्या व्यक्तीबद्दल आपल्याला आपोआप जवळीक वाटू लागते. मीपणाचे विसर्जन. आपल्या इतरांबद्दल परकेपणा तेव्हाच वाटतो जेव्हा आपला अहंकार इगो मोठा असतो. न्यूरोलॉजिकल बदल. डॉ. अँड्र्यू न्यूवर्क्स यांच्या अभ्यासानुसार नामस्मरणामुळे मेंदूचा पॅरिएटल लोब शांत होतो. हा भाग आपल्याला मी वेगळा आहे आणि जग वेगळं आहे अशी जाणीव करून देतो. परिणाम: जेव्हा हा भाग शांत होतो तेव्हा व्यक्तीला सर्व जगामध्ये स्वतःचाच अंश किंवा ईश्वराचा अंश दिसू लागतो. संतांच्या भाषेत यालाच अद्वैत म्हणतात. या अवस्थेत कोणीही परके उरत नाही. अमिगडालाची भीती कमी होते. इतरांबद्दल अविश्वास किंवा भीती वाटण्याचे मुख्य कारण मेंदूतील अमिगडाला हा भाग असतो. त्या आपल्याला सतत सतर्क ठेवतात. बदल. नामस्मरणामुळे अमिगडालाची सक्रियता कमी होते. जेव्हा भीती संपते तेव्हा तिचा जागा करुणा कॉम्पॅशन्स घेतो. यामुळेच नाम घेणारी व्यक्ती अधिक मिसळून वागणारी आणि प्रेमळ बनते. मिरर न्यूरॉन्स. मेंदूमध्ये काही विशिष्ट पेशी असतात ज्यांना मिरर न्यूरॉन्स म्हणतात. हे आपल्याला इतरांच्या भावना समजून घेण्यासाठी मदत करतात. परिणाम: नामस्मरणामुळे या पेशींची संवेदनशीलता वाढते. त्यामुळे समोरच्या व्यक्तीचे दुःख किंवा आनंद आपल्याला चटकन समजतो. संतांच्या भाषेत जे का रंजले गांजले त्यांसी म्हणे जो आपुले, हे वृत्ती नामस्मरणामुळे विकसित होतो. वेगस नर्व्स आणि सामाजिक जवळीक. नामाचा उच्चार करताना निर्माण होणाऱ्या कंपने वेगस नर्व्सला उत्तेजित करतात. वैज्ञानिक संदर्भ. उच्च व्हॅगस टोन असलेल्या व्यक्ती सामाजिकदृष्ट्या अधिक आनंदी आणि इतरांशी जोडलेल्या असतात. नामस्मरण हा व्हॅगस टोन सुधारण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. निष्कर्ष. नामस्मरण हे केवळ देवाचे नाव घेणे नसून ते आपल्या मेंदूला हृदयस्थ होण्यासाठी दिलेले प्रशिक्षण आहे. ऑक्सिटोसिनच्या वाढीमुळे आपला अधिक सहनशील, प्रेमळ आणि दयाळू बनतो. स्वामी समर्थांचा संदेश. सर्वभूती परमेश्वर पहा हे केवळ आध्यात्मिक सत्य नसून नामस्मरणाने मेंदूत घडणारा एक भौतिक बदल आहे.